सुंदर मनामध्ये भरली. एकावर एक टेन्शन वाढतच चालली आहे. एक गेलं की दुसरं तयारच असतं. आधी अभ्याचं असं झालं, मग पोलीस स्टेशनचा राडा, आणि आता हे मंगळसूत्र. त्याला माझ्याशी हेच बोलायचं होतं का? पण खरंच अभ्यानं दिलं असेल का ते मंगळसूत्र? ठीक आहे, द्यायचं असेल तिला, पण मग एवढी घाई का होती? शर्यतीनंतर आम्ही सांगणारच होतो ना घरच्यांना. तेव्हा दिलं असतं तर काय फरक पडला असता? पण अभ्यास नाही करणार. त्याला माहिती आहे ना कामिनीचा स्वभाव. नाही आवडत त्याला ती. मग का देईल तो तिला मंगळसूत्र? कामिनीनं त्याच्यावर प्रेशर टाकलं असेल का? जाऊ दे. ज्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाही ते शोधायचा मी प्रयत्न बी कायला करते. सध्या याच्यापेक्षा बी मला नोकरी शोधणं गरजेचं आहे. अबे अरे काय करतोय तू? लवकरात लवकर फिट झालं पाहिजे की. अशी संधी नाही भेटणार परत. सावकाश सावकाश. हे अबे पायावर जास्त भार न घेऊ ना. ओली जखम अजून. तर चालावं लागेल ना. पण अरे पण अबे पाय शर्यतीत तर पळायचंय विक्या. हा अबे 50 पावलं चालायची. सोड. सावकाश. बरं तुला समजलंय ना सगळं? हो सर. आपल्याकडे वेळ कमी आहे. सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे. समजलं ना? हो सर. लगेच निघ निघ निघ. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. बोला, आज कुठली ब्रेकिंग न्यूज देताय? ब्रेकिंग न्यूज नाहीये, गुड न्यूज आहे. काय? लतिकाचा स्वागत समारंभ आहे बँकेत. आपण स्वतः येते. प्लीज ही न्यूज कव्हर करा ना प्लीज. आपण स्वतः सांगितलंय तुम्हाला फोन करायला. ठीक आहे, येतो मी. हा, आणि थँक्यू व्हेरी मच. बरं का, तुमच्या सहकार्यामुळे लतिकाची नोकरी वाचली आणि वाट बघतोय. हा, लवकर या. हो हो, येतोय. हाय का आता तू पेपर वाचित बसणार आहे का? हा छान आहे. म्हणजे तू आधी पळायला जा, मग काय तर तू आराम कर की आता मी थकले, आता मी बसते, मग तू पेपर वाच. घरातली सगळी कामं मी करते. आधी तू नोकरीला जायची तेव्हा बी मीच करायची. आता तू घरात आहे तरी मीच करू का गलते? बस बस पेपर वाचित बस. स्वयंपाक पाणी सगळा मी करते. बहिणी स्वयंपाक झालाय, झाडलोट बी केली आत्ताच. हा का? हा. भांडी घासली का? नाही. मग ती मला ठेवलीत ना घासायला, मी घासते जाऊन भांडी. बहिणी मी आता जाऊन घासन. हॅलो लतिका, तू ना अर्जंटली बँकेत ये बरं. काय झालं सर? अगं इथे खूप मोठा राडा झालाय. तू आरशील तशी निघून ये. हॅलो. अप्पा, डॉक्टरांना विचारता का काय डिस्चार्ज कधी भेटेल ते? आधी बरे तर व्हा तुम्ही. झालं ना बरं अप्पा? कायचं बरं झाले? ती पायाची पट्टी नाही निघेल अजून. या पा, तुम्ही तुमचं डोकं चालू नका बरं अजिबात. हां, ऐका ना अप्पा, घरी गेलो ना पाय लवकर बरं होईल. पहा तुम्ही. अजिबात नाही. या पा, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही ना तोवर इथून अजिबात हालायचं नाही, कळलं? चला आराम करा बरं. हां, आराम करा.
इथे थांब. रागवलीस ना माझ्यावर? नाही. बाय, खोटं बी नाही बोलतायत तुला. मी खोटं नाही बोलत अक्कासाहेब. तुला माझी परिस्थिती कळणार नाही, पण एक सांगते, आबासाहेबांचा लई धाक आहे मला. माझं पोरग कसं आहे ते पक्क ठाऊक आहे मला. पण म्हणतात ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी गत झाली आहे माझी. तुझ्या नवऱ्याला खरंच वाचवायचं होतं ग मला, पण त्यासाठी माझ्या मुलाचं बळी देऊन नाही. अक्कासाहेब, तुमचा मुलगा गुन्हेगार आहे. पण आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे ल ते. आई म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. आम्ही हरलो. आम्ही आता काहीच करू शकत नाही. आणि तुमचा गुन्हेगार मुलगा जिंकला, हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. आता त्याचा मार्ग मोकळा आहे. आणि आता तर आमच्यासाठी शर्यत संपली. मैदानात उतरण्याआधीच हार मानली तुम्ही. मैदानात उतरण्याच्या लायकीचं ठेवलंय का तुमच्या मुलांनी? मी माफी मागते त्याच्यावरती. तो खरंच चुकला. आता हे बोलायला लय उशीर केलाय अक्कासाहेब. तेव्हा बोलल्या असत्या तर आज एका गुन्हेगाराला शिक्षा झाली असती. तुला खरंच वाटतं असं झालं असतं? अगं नसतं झालं. सगळे वरचे अधिकारी आबासाहेबांच्या खिशात आहेत. मी त्या दिवशी तुझ्या बाजूने बोलले असते ना, तरी बी दौलत आज घरीच असता. मी आणि तू रस्त्यावर असते. पण एक सांगते लते, मी गुन्हेगार आहे तुझी, पण माझा हेतू तुझं वाईट करायचं नव्हतं. पाय अक्कासाहेब, माझं सगळं वाईटच झालंय. माझी नोकरी गेली. माझा नवरा शर्यतीतून बाहेर पडला. हॉस्पिटलमध्ये येतो. पोलिसांकडे तक्रार केली, त्यामुळे माझ्या घरचे मायावर रागवले. जीवावर बेतेल एवढं मारायचं आणि आम्ही तक्रार करायची नाही का? आणि अक्कासाहेब, तुम्ही चोरून फोन करू शकता, पण समोर आल्यावर तोंड नाही उघडू शकत. तरी बी थँक्यू. वेळेत पोचले मी. माझ्या नवऱ्याचा जीव वाचला. आणि तुम्ही नाही बोलले खरं, काही फरक पडत नाही मला. माझी बी मजबुरी आहे लते. तुला आता नाही कळणार ते. कसं आहे, माझं प्राक्तन मी स्वीकारलंय बघ. पण तुम्ही हार मानू नका. शर्यती आधीच पराभव पत्करू नका. आणि माफ कर, मी तुला खोटं पाडलं. मला समजू शकलीस तर समजून घे. पाहिजे येते मी.